नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचा नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस पोलीस मित्र परिवार व श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर नांदेड यांच्या वतीने साजरा करण्यात आला। नांदेड शहरात गेल्या 14 वर्षापासून दरवर्षी पोलीस मित्र परिवार व श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर यांच्या वतीने डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो। त्यात दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, वृक्षवाटप असे उपक्रम राबवले जातात। याही वर्षी दिनांक 20 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 सायकली वाटप करण्यात आल्या। वाढदिवसानिमित्त पानभोस येथे वडांचे व पिंपळाचे वृक्षारोपण करण्यात आले। रक्तदात्यांना हॅपी थॉट्स यांच्यातर्फे विचार नियम या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले। अशा विविध सामाजिक उपक्रमातून नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचा वाढदिवस नांदेड शहरात साजरा करण्यात आला। यासाठी प्रवीण अमिल कंटवाड, दत्ता गायकवाड सह आदींनी परिश्रम घेतले। आमचे सीनियर आहे, ज्येष्ठ आहे आमचे सर्व्हिसमध्ये डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर त्यांच्या जन्म वाढदिवसाबाबत एक नियोजन आम्ही आमचे जे स्टाफ आहे त्यांची बॅच ते नेहमी करतो असं आयोजन। आणि ह्यामध्ये त्यांची जे एक आयडियल्स आहे, आदर्श जे फिटनेस बाबत, ब्लड डोनेशन असा उपक्रम राबवून एक चांगला मेसेज सोसायटीला देतो। फक्त मेसेज नाही, पण ते जवळपास 150 मोर देन 100 असं त्यांनी ब्लड पॅकेट्स डोनेट करतो। आणि एक खूप चांगला उपक्रम आणि खूप चांगला मेसेज आहे। आणि कोणीही वाढदिवस साजरा करण्यासाठी हा एक जे सर्वोत्कृष्ट मीडियम आहे मला वाटतो। त्याबद्दल आम्ही पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन करतो। आणि पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आणि माझ्या पर्सनली सुद्धा म्हणजे खूप अभिनंदन करतो। थँक्यू सो मच आणि बेस्ट विशेस। माननीय रवींद्र सिंगल सर, पोलीस आयुक्त नागपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। हे आयोजित शिबिर आहे ना, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण घेतलं आहे। आज गेल्या 14वा ब्लड डोनेशन कॅम्प 14 वर्ष झालेले आहेत, पूर्ण होतं त्यात 14व्या वर्षी आज आम्ही 14वा कॅम्प घेतलेला आहे। आज ब्लड डोनेशन कॅम्प याच्या माध्यमातून थायलिसिमिया पेशंट आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 500च्या जवळपास थायलिसिमिया पेशंट आहेत। आणि या पेशंटसाठी आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे। आणि या ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून आम्ही आज तैवान या जामचं वृक्षाचं रोप आम्ही या ब्लड डोनेशन करणाऱ्यांच्यासाठी दिलेलं आहे, डोनरसाठी। आणि त्याचबरोबर तेजग्यान फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज एक विचारणी पुस्तकाचं पण त्यांना आम्ही वाटप केले आहे। आणि त्याचबरोबर आम्ही जे ब्लड डोनेशन करत आहेत यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ पद्धतीने 11 सायकल ठेवलेली आहेत। 11 डोनरला ही सायकल देण्यात येईल। आज त्याचबरोबर गेल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज पानभुशी इथे 151 पिंपळाचे आणि वडाचे झाड यांचं आज वर्षापन केलेलं आहे। आणि त्याच अजून दुसरं एक ठिकाण 12 इथं पण 151 झाडाचं वर्षापन केलं। आज 2 ठिकाणी झालेले आहे। आणि पानभुशी इथे आता 1 ते 25 तारखेला 1000 दिवस पूर्ण होतात का, तर त्या ठिकाणी दररोज एक झाड लावण्यात येत आहे। पानभुशी इथे निसर्ग ग्रुप यांच्या माध्यमातून वर्षापन केलं जातो आणि पूर्णपणे ते जगवलं पण जातो। नसतं लावत नाही, पण आम्ही जगवतो पण ते। हा, आज जवळपास 75च्या वर झालेले आहेत आतापर्यंत ब्लड डोनर। हा, 151च्या वर ब्लड डोनेशन होतील। गेल्या वर्षी 134 ब्लड डोनर झालेले होते, यावेळेस 151 प्लस होतील। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अविनाश कुमार सर यांनी उद्घाटन करून आम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि शुभेच्छा दिली आहे। तर आज आमचे दैवत माननीय रवींद्र कुमार सिंगल सर आता सध्या तत्कालीन नांदेडचे SP आणि आज नागपूर येथील आयुक्त आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सरांचं आभार व्यक्त करतो आणि आपले पण आभार व्यक्त करतो। आमचे श्रद्धास्थान आदरणीय श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी माझ्यातर्फे, माझ्या 2007च्या बॅचतर्फे व तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। 2007ची बॅच ही आमच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक 2007
या बॅचतर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो. या रक्तदान शिबिरमध्ये नांदेड शहरातले पोलीस दलाचे सामान्य नागरिक, कार्यकर्ते, सर्वच महिला पुरुष चांगल्या प्रमाणात भाग घेतात. रक्तदान शिबिर घेण्याचा एकमेव उद्देश आहे, आज भारतामध्ये बरेचसे अपघातामध्ये बऱ्याच जणांचा मृत्युमुखी पडतात आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशनसाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. तर तो एक मनामध्ये उद्देश ठेवून आमच्या बॅचतर्फे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो. शेकडोनं या ठिकाणी ब्लड डोनर स्वतः कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्याचबरोबर आम्ही सामाजिक भावना जपून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचाही कार्यक्रम नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी उत्साहाने साजरा करतो. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये आम्ही एक बक्षीस स्वरूपामध्ये एक लकी ड्रॉ पद्धतीनुसार यावर्षी मागच्या वर्षी लकी ड्रॉ पद्धतीमध्ये आम्ही सायकल ठेवले होते. यावेळेस पण 11 सायकली या ठिकाणी बक्षिसाच्या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या आहेत. शेकडो त्या ठिकाणी रक्तदाते आहेत ज्यांना नशिबानं सायकल लागल. सायकल बक्षीस ठेवणं हा एकमेव उद्देश असा आहे की फिटनेस, सायकल आज काळाची जरूरत आहे. आज प्रत्येक जण 4 व्हीलरमध्ये फिरतात. त्या रक्तदान केलेल्या रक्तदात्याची फिटनेस चांगली राहावं या दृष्टिकोनातून आम्ही सायकल या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी विशेष करून आमच्या बॅचच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष करून या कार्यक्रमाचे आयोजक आमचे जिवलग मित्र श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप, प्रवीण अमलकंडवार, आमचे मित्र स्नेही दत्ता गायकवाड, अनिल मुपडे, गजानन फुलारे, भाडेकर, अशा सर्व टीम हे चांगले मन लावून या ठिकाणी काम करतात. आज कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी उपस्थिती लावली. त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून सहकार्य केलं. पत्रकारांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.